हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गव्हर्नमेंट जॉब स्टडी. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील नद्या या विषयावर आधारित आयोगाने विचारलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणती नदी खसदरीतून वाहते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तापी नदी ही खसदरीतून वाहणारी नदी आहे. ज्या नद्या पर्वतीय प्रदेशातून वाहतात त्या उताराच्या दिशेने वाहत असताना त्या प्रदेशाची झीज करून खोलगट असा भाग निर्माण होतो आणि त्याच खोलगट भागाला खसदरी असे म्हणतात. तापी नदी ही सुद्धा सातपुडा पर्वतरांगेतून वाहत असताना खसदरी निर्माण करते. तापी नदीप्रमाणेच नर्मदा नदी ही सुद्धा खसदरीतून वाहणारी नदी आहे. नंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भातसा. भातसा नदी ही कोकणातून वाहणारी नदी आहे आणि इतर ज्या नद्या दिलेल्या आहेत तेरणा, प्रवरा आणि मांजरा या गोदावरी नद्याच्या उपनद्या आहे. भातसा ही पश्चिम वाहिनी नदी असून ती उल्हास नदीची उपनदी आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत, योग्य जोड्या जुळवा. यामध्ये 2 कॉलम दिलेले आहे. पहिल्या कॉलममध्ये दिलेल्या आहे मुख्य नद्या आणि दुसऱ्या कॉलममध्ये दिलेल्या आहे त्यांच्या उपनद्या. तर तापी नदीची उपनदी आहे पांझरा नदी, म्हणून ची जोडी लागते सी बरोबर. नंतर गोदावरी नदीची उपनदी आहे प्रवरा नदी, ब ची जोडी लागते डी बरोबर. भीमा नदीची उपनदी आहे इंद्रायणी नदी, क ची जोडी लागते बी बरोबर. आणि कृष्णा नदीची उपनदी आहे पंचगंगा नदी, म्हणून ड ची जोडी लागते ए बरोबर. आणि हे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भीमा नदी. भीमा नदी ही महाराष्ट्रातील पूर्ववाहिनी नदी आहे आणि बाकी पर्याय दिलेले आहेत त्या सर्व पश्चिम वाहिनी नद्या आहेत, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भीमा नदी. नंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत, रिकामी जागा ही वर्धा नदीची उपनदी आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पैनगंगा ही वर्धा नदीची उपनदी आहे. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गोदावरी खोरे. गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्र पठाराचा 49% भाग व्यापलेला आहे आणि त्यामुळेच गोदावरी खोरे हे महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे आहे. नंतरचा प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये 3 विधाने दिलेली आहेत. पहिलं विधान आहे, उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खोऱ्यात उताराची दिशा पूर्वेकडे आहे. दुसरं विधान आहे, वर्धा वैनगंगा नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार दक्षिणेकडे आहे. आणि तिसरं विधान आहे, उरलेल्या पठारावरील नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार पूर्वेकडे आहे. तर वरील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहेत? यामध्ये चुकीचे विधान विचारले आहेत आणि त्यामुळे पर्याय क्रमांक विधान अ हे उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खोऱ्यात उताराची दिशा पूर्वेकडे आहेत. तर हे चुकीचं आहे, कारण तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी असून ज्या दिशेने तिचा उतार असतो त्याच दिशेने ती वाहते, म्हणून तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे, म्हणून पर्याय विधान अ हे चुकीचं आहे. वर्धा वैनगंगा या नद्या दक्षिण दिशेनेकडे वाहतात, त्यामुळे विधान ब हे बरोबर आहे. आणि विधान क, उरलेल्या पठारावरील नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार पूर्वेकडे आहे. तर गोदावरी, भीमा, कृष्णा आणि इतर नद्या यांचा उतार पूर्वेकडे आहे आणि त्या पूर्ववाहिनी नद्या आहेत, म्हणून ब आणि क हे बरोबर आहेत. आणि आपल्याला या प्रश्नामध्ये चुकीचं विधान विचारलं आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फक्त अ हे विधान चुकीचं आहेत. बाकीचे दोन्ही विधानं बरोबर आहेत.
नंतरचा प्रश्न आहे कोकण विभागातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा क्रम लावा. तर उत्तरेकडली नदी आहे वैतरणा, नंतर उल्हास, नंतर सावित्री आणि नंतर वशिष्ठी, म्हणजे अ क ब ड. तर हे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेलं आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नंतरचा प्रश्न बघणार आहोत आपण, कोणती नदी अरबी समुद्राला मिळते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तापी नदी ही अरबी समुद्राला मिळते, तर बाकीच्या इतर नद्या या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे तापी नदी. नंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत, खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इंद्रायणी. इंद्रायणी नदी ही गोदावरीची उपनदी नसून ती भीमेची उपनदी आहेत आणि इंद्रावती, प्रवरा, दुधना या गोदावरीच्या इतर उपनद्या आहेत. नंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत, खालीलपैकी कोणती तापीची उपनदी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे दुधना. दुधना ही नदी गोदावरी खोऱ्याचा भाग असून पूर्णा, पांझरा आणि गिरणा या तापीच्या उपनद्या आहेत, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पंचगंगा या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असे म्हणतात. नंतरचा प्रश्न आहे, तापी खोऱ्यातील हवामान कोणत्या प्रकारचे आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 किनारपट्टीचे आणि पठारी अंतर्भागातील हवामानाचे संमिश्रण. तापी नदी ही पठारी प्रदेशातून सुद्धा वाहते आणि किनारपट्टीच्या प्रदेशातून सुद्धा वाहते, म्हणून या दोघांचेही संमिश्रण असलेले हवामान तापी खोऱ्यात आढळून येते. नंतरचा प्रश्न आहे, पुढील कोणते विधाने योग्य आहेत. तर यामध्ये 2 विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान आहे सहस्त्रकुंड धबधबा वैनगंगा नदीवर आहे आणि दुसरं विधान दिलं आहे वणी हे गाव निरगुडा नदीवर वसलेले आहेत. तर यामध्ये योग्य विधाने विचारली आहेत. विधान अ हे चुकीचं आहे, कारण सहस्त्रकुंड धबधबा हा वैनगंगा नाही तर पैनगंगा नदीवर आहेत. आणि विधान ब हे दिलेलं आहेत वणी हे गाव निरगुडा नदीवर वसलेलं आहे, तर हे योग्य असं विधान आहे. त्यामुळे केवळ पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. इथे आपण पर्याय क्रमांक योग्य विधान विचारलं आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, कारण ब विधान हे अगदी बरोबर आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत, खालील विधाने पहा. 3 विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान आहे पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी आहे. दुसरं विधान आहे कृष्णा व भीमा नद्यांची खोरी महादेव डोंगरामुळे वेगळी होतात. आणि तिसरं विधान आहे वर्धा व वैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता म्हणतात. तर याच्यामध्ये पर्याय दिलेले आहेत, पंचगंगा व कृष्णा नद्यांचा संगमाजवळ नरसोबाची वाडी आहे, हे विधान अगदी बरोबर आहे. दुसरं विधान आहे कृष्णा व भीमा नद्यांची खोरी महादेव डोंगरामुळे वेगळी होतात, हे विधानसुद्धा बरोबर आहेत. आणि वर्धा व वैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता म्हणतात, हे विधानसुद्धा बरोबर आहे. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ए, बी व सी हे बरोबर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे, खाली नमूद महाराष्ट्रातील खाड्या व नद्यांचा योग्य जोड्या जुळवा. तर एका कॉलममध्ये खाड्या दिलेल्या आहेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये नद्या दिलेल्या आहेत. तर मनोरीची खाडी ही दहिसर या नदीवर आहे, म्हणजे अची जोडी ही सी आहे. नंतर भाट्टेची खाडी ही काजळी नदीवर आहे. जैतापूरची खाडी ही काजवी नदीवर आहे आणि धरमतरची खाडी
ही पाताळगंगा नदीवर आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अ ची जोडी ही सी, ब ची जोडी ही ए, क ची जोडी ही डी आणि ड ची जोडी ही बी. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. नदीचे खोरे ओळखा. ते विधानं दिलेली आहेत. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात उगम. तिच्या पूर्वेकडे वाहणाऱ्या पूर्णा नदीपासून वेगळे करणारा तकलादू जलविभाजक आहे. नंतर आहे तिसरं विधान, वेमला, निरगुडा, बोर आणि नंद ह्या काही उपनद्या. आणि चौथं आहे, वर्धा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील सरहद्द निर्माण करते. तर ही नदी खोरे ओळखायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वर्धा. वर्धा नदीचं खोरं आहे जिचा उगम बैतूल जिल्ह्यात होतो. ती पूर्वेकडे वाहणाऱ्या पूर्णा नदीपासून वेगळे करणारा तकलादू जलविभाजक आहे. आणि वेमला, निरगुडा, बोर आणि नंद ह्या तिच्या उपनद्या आहेत आणि ती वर्धा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील सरहद्द निर्माण करते. नंतरचा प्रश्न आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे? तर या आपल्याला कोकणातल्या नद्या दिलेल्या आहेत आणि यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावायचा आहे. तर सगळ्यात पहिले नदी आहे सावित्री, मग येते भारजा, नंतर जोग आणि नंतर वशिष्ठी. असा त्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लागतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. खालील विधानांची सत्यता तपासा. ते 2 विधानं दिलेली आहेत. सातमाळा अजिंठा डोंगर रांगामुळे गोदावरी नदीचे खोरे हे तापी नदीच्या खोऱ्यापासून वेगळे अलग झालेले आहे. आणि दुसरं विधान आहे, गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे हे शंभू महादेव डोंगर रांगामुळे अलग झालेले आहे. तर सातमाळा अजिंठा डोंगर रांगामुळे गोदावरी नदीचे खोरे आणि तापी नदीचे खोरे वेगळे झालेले आहेत, हे विधान अगदी बरोबर आहे. आणि गोदावरीचे आणि भीमा नदीचे खोरे हे शंभू महादेव डोंगर रांगामुळे नाही, तर हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगामुळे वेगळे झाले आहे. म्हणून ब हे विधान चुकीचं आहे. त्यामुळे विधान अ सत्य असून ब असत्य आहे असं पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. योग्य जोड्या जुळवा. एका कॉलममध्ये नद्या दिलेल्या आहेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये त्यांच्या उपनद्या दिलेल्या आहेत. तर तापीची उपनदी आहे अनेर, मांजराची उपनदी आहे तावरजा, प्रवराची उपनदी आहे मुळा आणि भीमेची उपनदी आहे घोड. तर हे असं पर्याय दिलेलं आहे. अ ची जोडी आहे डी, नंतर ब ची जोडी आहे ए आणि क ची जोडी आहे सी आणि ड ची जोडी आहे बी. हे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातील नद्या या विषयावर आधारित प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघितलेले आहेत. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.